नमस्कार मंडळी, आजचा हा माझा ब्लॉग खास आमच्या बेळगावच्या लोकांना आणि बेळगावच्या मातीसाठीनं बघा. लोक म्हणतात सीमाबाग हाय, सीमा प्रश्न आहेत. खरं इथल्या मातीस विचारलं तर ती फक्त प्रेमाची आणि आपुलकीचीच भाषा बोलते. मंडळी, मी या चंदगडची आहो. खरं 5-6 वर्ष शिक्षणाच्या आणि कामाच्या निमित्तानं बेळगावात राहून इथली कवा झालो काय समजोसच नाही बघा. तर यो ब्लॉग शेवटपर्यंत बघून बेळगावकरांनी कमेंट मध्ये बेळगावचं बी कौतुक करा. चला तर मग ब्लॉग एन्जॉय करूया. रामराम मंडळी, येरवाळी सदाशिवनगरच्या पीजीतनं बाहेर पडलो. मेसचा डबा घेतलो आणि सिग्नल वळून आजच्या प्रवासाची सुरुवात केलो. तर मंडळी, ही बघा माझी खास जुनी मैत्रीण ऋतुजा. सध्या पुण्यात असते. परवा तिच्या घराची वास्तुशांती झाली. खरं कामामुळे मला काय यांच्या कार्यक्रमात जाऊच मिळूच नाही, म्हणून रविवारी भेटून नुसता हिंडायचा प्लॅन ठरवला. तर परवा बेळगाव जवळच्या राजसगडावर जायचा बेट ठरला. गडावर जाऊच्या आधी आम्ही गेलो दिसूरला, माझा कॉलेजचा मित्र चंदनच्या घराकडे. यो मित्र कमी आणि भाऊच जास्त आहे. तिथे गेल्या गेल्या चंदनच्या आईन पाहुणचार म्हणून हुनहुनीत शिरा आणि मायेची भाकरी खाऊच दिल्यानी. मला त्यांच्या गल्लीतल्या म्हाताऱ्या कोतारांच्या गप्पा गोष्टी मारीत बसलो. चंदनच्या फॅमिलीची माया आणि प्रेम बघून आम्ही तर हरकूनच गेलो. तेवढ्यात गोरे फॅमिलीने चंदगडच्या ढीगभर लाईक्स आणि फॉलो करून शाबासकी दिली. माना आम्ही या गोरे फॅमिलीचा निरोप घेऊन गडावर निघाला. गडाच्या पायरीत पाय ठेवल्या एक वेगळीच ताकद अंगात शिरली. गडावर पोचल्या पहिला आम्ही सिद्धेश्वर मंदिराचं दर्शन घेतला आणि महाराजांच्या भल्या मोठ्या देखण्या मूर्तीकडे जाऊन नतमस्तक झाला. तर मंडळी, गड जेवढा शांत तेवढाच वैभवशाली बी आहे. इथलं वातावरण तर प्रसन्नच करून टाकतंय. असंच तासन-तास बसून राहूसं वाटतंय. भलेही आपली गावं आणि जिल्हे वेगवेगळे असतील, खरं या गडाच्या वातावरण बघताना आज परत एकदा जाणीव झाली की आपली मनं किती घट्ट जोडली आहेत. नाही माना आम्ही गडावरचा सगळा परिसर फिरला. चंदन आम्हाला गडाबद्दल आणि आजूबाजूच्या गावांची माहिती सांगितल्या. सगळ्यांनी इथे एकदा तरी नक्कीच भेट दूस पाहिजेत बघा. आज काय वातावरण बरोबर नाही, त्याच्यामुळे जास्त काय शॉर्ट सिग्नल चांगले. हो ग, फोटो आलेत की तुझे चांगले. होय गे बाई, लई मोठा गॉगल दिसायला ग त्यांना, साजरा दिसायला गे. तर मंडळी, महाराजांच्या मूर्तीसमोर एक इवलीशी छोटीशी मुलगी मुजरा कोरली बघा. त्या क्षणाचा बरोबर चंदननं व्हिडिओ काढल्या. ह्यो क्षण बघून तर लई अभिमान वाटला. खरं तेच काल परवा इथे जो डीजे लावून डान्सचा प्रकार घडला ते ऐकून तर मनात धस्त झालं बघा. गडाचं पावित्र्य राखणं हीच आपली खरी भक्ती आहे बघा. तर मंडळी, खरंच आपणच आपल्या पोराबाळासनं महाराजांचा आणि गड किल्ल्यांचा योग्य इतिहास आणि संस्कार दुसच पाहिजेत बघा. आम्ही जरा गड उतरून खाली जाईपर्यंत ह्यो किशोरदादांचा गडाचा रील कसा वाटला ते त्यांना टॅग करून कमेंट करा. काय त्या गडाच्या भिंती, काय तो निसर्ग आणि चंदनची ती भारी बाईक, सगळं कसं ओके ओके होतं बघा. मला येता गडाखालच्या येरूळ गावातल्या ऋतुजाच्या मावशीकडे भेटून आला. माना तिथनं थेट पोहोचला बेळगावच्या मेन मार्केटमध्ये. तिथे थोडी शॉपिंग पिपिंग केला आणि शेवटी ऋतुजा बस स्टॉपवर सोडलो. तर मंडळी, ऋतुजासारख्या ऑलराऊंडर हुशार मैत्रिणीसोबत आजचा दिवस भन्नाट घालिलो. जाता जाता चंदगडच्या लाईक शेअर फॉलो करून इसरू नका शिव.